श्री गुरुचरित्र अध्याय 34 रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी, तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपी, तया राजकुमाराचे पूर्वजन्मीचे चरित्र साचे, विस्तार करुनी सुधावाचे निरोपिले ऋषीश्वरे। संतोषोनी तो राजा लागला त्याचे पादांबुजा, कर जोडून या वोजा विनवीतसे परियेसी। राजा म्हणे ऋषीश्वरासी, स्वामी निरोपिले आमासी, पुण्य घडले आत्मजासी, रुद्राक्ष धारण करोनिया। पूर्वजन्मी अज्ञानेसी रुद्राक्ष बांधिले तये वेशी, तेणे पुण्य दे दशायशी, पावले दोघे कुमारक। ज्ञानवंत ते आता जाण, रुद्राक्ष करिता ती धारण, पुढे यांचे लक्षण कवणे परिवर्ततील। भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही ज्ञानी, सांगा स्वामी विस्तारुनी माझे मंत्री कुमारकाचे। ऐकोनी रायाचे वचन सांगे ऋषी विस्तारून, दोघा कुमारकांचे लक्षण अपूर्वासे परियेसा। ऋषी म्हणे रायासी, पुत्राचे होणार कुससी, ऐकता दुःख पावसी कवणे परी सांगावे। राजा विनवित वेळी स्वामी निरोपावे सकळी, उपाय करून तात्काळी दुःखा वेगळा तूची करीसी। ऐसे म्हणता ऋषीश्वर सांगता जाहला विस्तार, ऐकराया तुझ्या कुमारा वर्षे 12 आयुष्याचे, तया 12 वर्षांत राहिले असती दिवस 7, 8वे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा। ऐकोनी ऋषीचे वचन राजा मूर्छित जाहला तत्क्षण, करिता जाहला रोदन अनेका परी दुःखित। ऐकता राजा तये वेळी लागला ऋषीचे चरण कमळी, राखे राखे तपोबळी शरणागत मी तुझा। नाना परी गैवरत मुनिवराचे चरण धरित, विनवीतसे स्त्रिये सहित काय करावे म्हणून। कृपानिधी पराशर सांगता झाला विचारू, शरणरिगे जगद्गुरु उमाकांत शिवासी। मनीचे भय त्यजूनी असावे आता शिवस्था ध्यानी, तो राखेल शुलपाणी आराधावे तयासी। जिंकावया काळासी उपायासे परियेसी, सांगेन तुम्हा विस्तारेसी एक चित्ते अवधारा। स्वर्ग मृत्यू पाताळासी देव एक व्योमकेशी, निष्कलंक परियेसी चिदानंद स्वरूप देखा। ऐसा देव मूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मा सृजित, सृष्टी क्रमण कारणार्थ वेदचारी निर्मिले। तया चतुर्वेदांसी दिदले तया विरंचीसी, आत्मतत्व संग्रहासी ठेविले होते उपनिषद। भक्तवत्सल सर्वेश्वर त्याई दिदला वेदसार, रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी। रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्या, याते नाश नाही प्राणा अव्ययासे परियेसा। पंचतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक, ब्रह्मयाने चतुर्मुख विश्व सृजिले वेदमते। तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका, वदनी दक्षिणायका यजुर्वेद निरूपिला। तया यजुर्वेदांत उपनिषद सार ख्यात, रुद्रा
रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा समस्त देव ऋषींसी मरीची अत्री परियेसी आणिक समस्त देवांसी सांगे ब्रह्मा ते वेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुले शिष्यादिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपुले शिष्यांसी शिकविले पुढे त्यांचे पुत्र पौत्री शिकविले ऐका पवित्रे विस्तार झाला जगत्री रुद्राध्याय भूमीवरी याहुनी नाही आणिक मंत्र त्वरित तप साधंत चतुर्वेद पुरुषार्थ लाधे त्वरित परियेसा नाना परींचे पातक केला असेल महादोष रुद्रजाप्य होयनिक तोची पावे परमपद आणिक एक नवल केले ब्रह्मदेवे रचियेले देवतीर्थ असे भले स्नान पान करावे तेणे कर्म परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर सुकृत अथवा दुष्कृत जे जे की जे आपुले हित जैसे पेरिले असेल शेत तेची उद्भवे परियेसा सृष्टी धर्म प्रवृत्तीसी रचिले ब्रह्म याने परियेसी आपुले वक्ष पृष्ठ देशी धर्मा धर्म उपजविले जे जन धर्म करीती इह सौख्य होय गती अधर्म जे राहटती पाप रूपी तेची जाण काम क्रोध लोभ खूण मद मत्सर परिपूर्ण अधर्माचे सूत जाण इतुके नरक नायक गुरु तल्पग सुरापानी पुलक स्वरूप अंतःकरणी कामुक असती परिपूर्णितेची प्रधान नरकीचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का ब्रह्म हत्यादी पातका कन्या विक्रयी जे जन इतुके क्रोधापासून उद्भवले म्हणून पुत्र जाहले जाणून क्रोध सुत म्हणती तयांसी द्विज देव स्वहरण देखा ब्रह्मस्व घेऊन नेदी जोका सुवर्ण तस्कर ऐका लोभ पुत्र याचे नाम ऐशा समस्त पातकांची यमे निरोपिले परियेसी तुम्ही जाऊन मृत्यासी राहटी करणे आपल्या गुणे तुम्हा सवे भृत्य देखा देईन सर्व उपपातका समस्ता पाठवावे नरकाचे जन असते भूमीवरी यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदिनी रुद्र जाप्यात देखोनी पळून गेली परियेसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो जय जया यमराजा आम्ही पावलो महाभया किं कर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो होतो धरित्री ओढलो होतो वन्नीपुरी रुद्र जाप्याते देखोन या क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आमासी पाहता रुद्र जाप्यासी पोळतो आम्ही स्वामी या ग्रामोग्रामी नदी तीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिताती कवणे पर्यामागती जाऊ न शको आम्ही क्षिती रुद्र जाप्य नर करीती तया ग्रामी जाऊ न शको आम्ही जातो नरापाशी वर्तवितो पातकांसी होतो नर महादोषी मीती नाही परियेसा प्रायश्चित्त सहस्रेसी जो का नव्हे पुण्य पुरुषी तैसा द्विज परियेसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया तैसा पापी महाघोर पुण्यवंत होय नर
भूमीवरी कैसे विचरू आमा कष्ट होतसे, काळकूट महाविष रुद्रजाप्यामा दिसे, शक्ती नवे आमासी भूमीवरी जावया, रुद्रजाप्य विषासी शमन करावया, शक्त तू होसी रक्ष रक्षगामासी, म्हणून विनविती पातके, इतुके बोलती पातके, ऐको नियम माथा तुके, कोपोनी निघाला तवके, ब्रह्मलोकात वेळी जाऊन या ब्रह्मया पाशी, विनवियम परियेसी, जय जया कमळवासी, जगस्त्रष्ट्या चतुर्मुखा, आम्ही तुझे शरणागत, आज्ञेवरी कार्य करीत, पापी नरांते आणीत, नरकार्णव पुरासी, महापातकी नरांसी आणू पाठवितो भृत्यांसी, पातकी होती पुण्यराशी, रुद्रजाप्य करुणिया, समस्त जाती स्वर्गासी, महापातकी अतिदोषी, नाश केला पातकांसी, शून्य झाले नरकारणव, नरक शून्य झाले सकळ, माझे राज्य निर्फळ, समस्त झाले कैवल्य, उत्पत्ती राहिली स्वामिया, तुम्ही होऊनी मनुष्यांसी, स्वामित्व दिदले भरवसी, रुद्राध्याय निधानेसी, केवी कारणे दिदलेती, या ते उपाय करावयासी, देवा तुझी समर्थ होसी, राख रोख गामासी, राज्य गेले स्वामिया, या कारणे मनुष्यासी, पातकाते लावेलेंसी, रुद्रजाप्य महाविष पातकाते जाळीतसे, येणे पर्यमध्ये का विनविता झाला चतुर्मुखा, प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी, अभक्तीने दुर्मदेसी, रुद्रजाप्य करीती तयांसी, अज्ञान लोकतापमसी, उभे निजुनी पडती नर, त्यांते अधिक पापे घडती, त्यांसी तुम्ही दंडा त्वरिती, जे जन भक्ती भावे व्यक्ती, रुद्रजाप्य नरांते, बाधो नका तुम्ही ऐका, सांगावे ऐसे पातका, रुद्रजाप्य पुण्याधिका, जे जन म्हणती भक्तीसी, पूर्वजन्मे पाप करीती, अल्पायुषी होऊन उपजती, तया पापा होय निष्कृती, रुद्रजाप्य करुनिया, तैसा अल्पायुषी नरे, रुद्रजाप्य करिता निर्भर, पापे जाऊन निर्धार दीर्घायुषी होय देखा, तेजो वर्चस्व बला धृती, आयुरारोग्य ज्ञान संपत्ती, रुद्रजपदा वर्धती, ऐक यमा एक चित्ते, रुद्रजाप्य मंत्रेसी, स्नान करवीती ईश्वरासी, तेची उदक भक्तीसी, जे जन करीती स्नानपान, त्या ते मृत्यू भय नाही, आणि कैक नवल पाही, रुद्रजाप्य पुण्य देही, स्थिरंजीव फळ असे, रुद्र जपोनी उदकासी, स्नान केलिया नरासी, मृत्यू भीत तयांसी, तेही तरतील भवारणवी, शतरुद्राभिषेकासी, पूजा करीती महेशासी, ते जन होती शतायुषी, पाप निर्मुक्त परियेसा, ऐसे जाणूनी मानसी, सांगावे आपुले दुतांसी, रुद्रजाप्य द्विजांसी, बाधो नको म्हणे ब्रह्मा, ऐकोनी ब्रह्मवचना, यम आला आपुले स्थान, म्हणून पराशरे जाणा, राया पुढे निरोपिले, आता तुझे कुमारासी, उपाय सांगेन परियेसी, दशसहस्र रुद्रेसी, स्नपन करी शिवासी, 10 सहस्र वर्षांवरी तुझे पुत्र वांचती स्थिरी, राज करतील धुरंधरी, जैसा इंद्र अमरनाथ, त्याचे राज्य श्रियेसी, नाश नवे परियेसी, अकंटक संतोषी, राज्य करीती तुझे सूत, बोलवावे द्विजांसी, विद्वज्जन शतांसी,
ज्ञानी यज्ञ निष्ठांसी पाचारावे परियेसा ऐशा विप्रान करवी देखा करावे शिवासी अभिषेका आयुष्य वर्धेल कुमारका सध्या श्रेय होईल येणे परिरायासी सांगे पराशर ऋषी राजा आनंद भरितेसी आरंभ केला तिये वेळी जैसा पराशर गुरु निरोप दिला द्विजवरु तैसे बोलाविले सहस्रू विद्वज्जन ब्राह्मणांसी शतसंख्या कलशेसी पुण्य ईक्षुरसेसी विधीपूर्वक शिवासी अभिषेचिले परियेसा त्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवसी येणे परी 7 दिनेसी आराधिला ईश्वर अवधी जाहली दिवस 7 मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समयवचिता वाक्य जाहाले अदृश्यता सवेची दिसे अद्भुत दंड हस्त महापुरुष महादंश भयचकित आले होते महादूत समस्त द्विजवर रुद्र पडत मंत्रावसारे देताती मंत्राक्षता अवसरी घालिती तया कुमरावरी दूत पाहती उभे दुरी जवळ येऊ न शकती होते महापाप हाती कुमारावरी टाकू येते दंडहस्त शिवदूती मारू आले तये वेळी भयचकित महादूत पळून गेले त्वरित पाठी लागले शिवदूत वेद पुरुष रूप देखा येणे परी द्विजवरे रक्षिला तया राजकुमार आशीर्वचन देती थोर वेद श्रुती करून या इतुकियावरी राजकुमार सावध जाहला मनस्थिर राज याते आनंद थोर समारंभ करीतसे पूजन केले द्विजवरांसी भोजन जाहले समस्तांसी तांबुलादी दक्षिणेसी संतुष्ट विले महाराजे संतोषोनी महाराजा सभा रचली महावोजा वैसवोनी समस्ता द्विजा महाऋषिते सिंहासनी राजा पुले स्त्रिये सहित भोजन केले इष्टसूत येऊनी बैसला सभेत महानंद प्रवर्तला तया समयी ब्रह्मसूत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदिले तये वेळी पूजा करी उपचारी राजा साष्टांगी नमस्कारी विनवीत से अवसरी कर जोडून परियेसा राजा म्हणे देव ऋषीसी तू त्रैलोक्य हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपीजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येथा देखील मार्गासी अपूर्व जाहले परियेसा महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझा सूत सभेची येऊनी शिवदूत तया मृत्यूसी पराभविले यमदूत पळोनी जाती तया यमा पुढे सांगती आमुते मारिले शिवदूती कैसे जावे क्षितीसी यमकोपे निघाला वीरभद्रापाशी गेला म्हणे दूता का मार दिदला निरापराधे स्वामिया निज कर्मानुबंधेसी राजपुत्र गतायुषी त्याते आणिता दूतासी का मारिले शिवदूती ते वेळी वीरभद्र कोपोनी झाला महारौद्र वर्षावधी 10 सहस्त्र आयुष्यासे राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले त्वाम दूता ओखटे केले शिवदूते जीवे सोडिले तुझे दूत बोलावून चित्रगुप्ता विचारावे आयुष्य क्षिप्ता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्त पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढून पाहती पत्रासी
द्वादशाब्द वर्षायुषी राजकुमारा लिहिले असे तेथेच लिहिले होते आणिक 10 सहस्र वर्षे लेख पाहून यमधरा धरी शंका म्हणे स्वामी अपराध वीरभद्रा ते बंधून यम गेला परतोनी आम्ही आलो तेथोनी म्हणून सांगे नारद रुद्र जापे पुण्य करिता आयुष्य जाहले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता ऐसे नारद सांगोनी निघून गेला तेथोनी पराशर महामुनी निरोप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्षे निर्भर राज केले धुरंधर पुत्र पौत्री महीवरी ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा भेणे न लगे काळ यमा श्री गुरु म्हणती दंपतीसे सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसे श्री गुरु सांगती दंपतीसे प्रेम भावे करोनिया या कारणे श्री गुरुसी प्रीती बहुरुद्रेसे पूजा करी भक्तीसे रुद्राध्याय करोनिया म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता तरती भवसागर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवी संख्या 119 यथार्थ श्री गुरुचरित्र रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम अध्याय 34. हा सर्व पूर्वजन्मीचा वृत्तांत ऐकून राजाने पराशर ऋषींना विनयाने नमस्कार केला व म्हणाला, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, भविष्य वर्तमान तुम्ही जाणता, तेव्हा माझा पुत्र व मंत्रीपुत्र यांचे भविष्य कृपया सांगा. हे राजाचे वचन ऐकून ऋषी म्हणाले, या दोघाही कुमारांची अपूर्व लक्षणे आहेत. तुझ्या मुलाचे भविष्य ऐकून तुला वाईट वाटेल. तेव्हा राजा म्हणाला, हे मुनी, दुःख निवारण करणारे तुम्हीच आहात, तेव्हा मला त्याची काळजी नाही. मला भविष्याबद्दल माहिती सांगा. तेव्हा मुनी म्हणाले, हे राजन, या मुलाचे आयुष्य फक्त 12 वर्षे आहे. त्या 12 वर्षातील आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. तुझ्या पुत्राला 8व्या दिवशी मृत्यू येईल. हे ऐकून राजाला अत्यंत वाईट वाटले. घाबरून बेशुद्ध पडले, अनेक प्रकारे प्रलाप करू लागला. तो मुनीला म्हणाला, हे मुनीवर, मी तुला शरण आलो आहे, माझ्या मुलाचे रक्षण कर. तेव्हा मुनी म्हणाले, हे राजन, तू शूलपाणीची आराधना कर. उमाकांत शिवाला शरण जावे, मनातील भय काढून शिवाची सेवा करावी. तो शूलपाणीच रक्षण करेल. काळावर विजय मिळविण्याचा एक उपाय आहे. या 3ही लोकात स्वर्ग, मृत्यू, पाताळात निष्कलंक चिदानंद स्वरूप एकच देव आहे आणि तो म्हणजे महादेव. त्या सर्वेश्वर देवाने रजोगुणरूपी ब्रह्मदेव उत्पन्न केला. सृष्टी चालण्याच्या व्यवस्थेसाठी 4 वेद निर्माण केले. सृष्टी व्यवस्थेसाठी वेद ब्रह्मदेवाला देऊन आत्मत्व रहस्यजात भरलेले आहे असा उपनिषद समूह आपल्या संग्रही ठेवला. त्या वेदांचा सार ब्रह्मदेवाला दिला. रुद्राध्यायाचा महिमा अगण्य आहे, त्यामुळे प्राणाचे रक्षण होते. तो अविनाशी आहे. परमतत्व शिवात्मक रुद्राध्याय फार महान आहे. ब्रह्मदेवाने वेदांच्या माध्यमातून विश्व निर्माण केले. 4 मुखातून ब्रह्मदेवाने 4 वेद सांगितले. दक्षिणेकडील तोंडाने यजुर्वेद समजावून सांगितले. त्या वेदात उपनिषद असून त्यात रुद्राध्याय विस्तारून सांगितला आहे. या ब्रह्मदेवाने समस्त देव, अत्रि, मरीची इत्यादी समस्त ऋषींना सांगितला. त्याच ऋषीमुनींनी पुढे शिष्यादिकांना शिकविला. पुढे त्यांनी आपल्या पुत्रपौत्रांना शिकविला. अशा रीतीने रुद्राध्यायाचा त्रैलोक्यात विस्तार झाला. चतुर्वेद पुरुषार्थ त्वरित प्राप्त करून घेण्यासाठी याहून दुसरा कोणताही मंत्र नाही.
नाना प्रकारे पापे घडली असतील, फार मोठा महादोष घडला असेल, तरी रुद्र सुक्ताच्या जपाने आवर्तन केल्याने निर्दोष होतो व परमपद प्राप्त होते. ब्रह्मदेवाने देवतीर्थ नावाचे एक तीर्थ निर्माण करून आणखी एक नवल केले आहे. तेथे स्नान करावे व तीर्थातील जलप्राशन करावे. त्याने कर्माचा परिहार होतो, संसाराचा निराश होतो. जे गुरु करतात ते भवसागर तरून जातात. शेतात जसे पेराल तसे उगवते, तसेच तुम्ही जसे कर्म कराल तसे प्राप्त होते. ब्रह्मदेवाने सृष्टी धर्म प्रवृत्तीसाठी आपल्या वक्षस्थलापासून धर्म व पृष्ठभागापासून अधर्म उत्पन्न केला. जे जन धर्माप्रमाणे आचरण करतात त्यांना सद्गती प्राप्त होते. जे अधर्माने वागतात त्यांना नरकवास मिळतो. काम, क्रोध व लाभजन्य पातके अधमांचे पुत्र असून ते नरकाचे नायक होत. गुरुपत्नीशी संग करणारे, दारू पिणारे, चांडाळणीचा संग करणारे हे कामाचे सूत होय. पितृवध, मातृवध व ब्रह्महत्या ही पातके क्रोधाचे सूत होत. ब्रह्मदेवाच्या वा देवाच्या द्रव्याचा अपहार, सुवर्ण व कन्या विक्रय लोभाचे सूत होत. अशा समस्त पातकांनी मृत्यूलोकात आपल्या गुणांचा प्रचार करावा असे यमराजाने त्यांना सांगितले. असे जे पातक करणारे नर पृथ्वीवर असतील त्यांना नरकात पाठवावे अशी यमाची आज्ञा घेऊन ती पातके पृथ्वीवर आली. परंतु रुद्र सुक्ताचा जप पाहून ती पळून गेली. यमापाशी जाऊन त्यांनी सांगितले, आम्ही पृथ्वीवर गेलो होतो, परंतु भयभीत होऊन परत आलो. हे महाराज, आम्ही तुमचे आज्ञाकारी सेवक आहोत. तुमच्या आज्ञेप्रमाणे धरणीवर गेलो होतो. रुद्रासुक्ताचा जप आवर्तने ऐकून आम्हाला अग्नीच्याच नगरात आल्यासारखे वाटले. जप आवर्तने ऐकून आगीत भाजल्यासारखे होतो आणि आम्ही भूमीवर राहू शकत नाही. गावोगावी, नदीतीरी, महानगरात, देवालयात व पुण्यक्षेत्रात रुद्राचा जप सुरूच असतो. त्यामुळे आम्ही कुठे जावे हेच आम्हाला समजत नाही. आम्ही एखाद्या नराला पाप करावयास भाग पाडतो. तो नर महादोषी होतो. हजारो प्रायश्चित्त केल्याने देखील पापांपासून मुक्त होऊ शकत नाही. तसा पापी या रुद्रसूक्त जपाने पुण्यवान होतो. एखादा नर अभक्तीने रुद्र जप करतो, तोही पुण्यवान होतो. असे महापापी रूपाने पुण्यवान होत आहे. तेव्हा आम्ही भूमीवर हिंडणे फिरणे अशक्य झाले आहे. आम्ही फार कष्टी झालो आहोत. रुद्र जप आम्हाला काळकूट महाविषासारखा दिसतो. आमच्यात आता भूमीवर जाण्यास शक्ती राहिली नाही. रुद्र जपाचे विष शमन करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. तेव्हा हे यमराज आमचे रक्षण करा. हे सेवकांचे वचन ऐकून यमराजाला संताप आला. क्रोधाने तो ब्रह्मदेवाकडे गेला. त्यांना नमन करून म्हणाला, हे कमलासन ब्रह्मदेवा, हे जग निर्माण करण्याच्या चतुर्मुखी परमेश्वरा, आम्ही तुझे सेवक आहोत, दास आहोत. तुझ्या आज्ञेनुसारच कामे करतो. पापी नरांना आम्ही नरकात आणून ठेवतो. महापातकी पापी नरांना आणण्यासाठी सेवकांना पाठवितो. परंतु ते पापी रुद्र जप करून पुण्यवान होतात व सर्व लोक स्वर्गात जातात. पातकांना मारून टाकतात. सर्वच स्वर्गात जात असल्याने नरकालयात एकही नर राहिला नाही. माझ्या राज्यात हाहाकार माजला आहे. सर्व मुक्त झालेत. माझ्या सृष्टीची उत्पत्तीच थांबली आहे. तुम्ही मनुष्याला जपाचा अधिकार दिला. त्यामुळे मनुष्य लोक रुद्रजप करतात व त्यांच्या पापांचा नाश होतो. त्यामुळे माझे राज्य ओसाड पडले आहे. तेव्हा हे देवा, तू मला मार्ग सांग, तू मला मदत कर. या प्रकारे यमराजाने ब्रह्मदेवाला विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, हे यमराज, जे लोक अभक्तीने रुद्रजप करतात, जे लोक तापट, रागीट व तमोगुणी वृत्तीने जप करतात, जे लोक उभे राहून किंवा निजून पठण करतात, त्यांना पाप घडते. त्यांना दंडित करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु जे लोक भक्तिभावाने रुद्राचा पाठ करतात, त्यांच्या कार्यात तुम्ही बाधा आणू नका.
भक्तिभावाने जप करतात त्यांची पातके नष्ट होऊन त्यांना अनंत पुण्य लाभते. पूर्वजन्मीच्या पापांमुळे अल्पायुषी झाले असतील तरी त्या पापांचे रुद्रजापामुळे निवारण होते. जसा अल्पायुषी नर रुद्र जप केल्याने पापांचा समूळ नाश होऊन तो दीर्घायुषी होतो, रुद्र जप केल्याने तेज, वीर्य, कांती व धैर्य प्राप्त होऊन आयुरारोग्य, ज्ञान व संपत्ती प्राप्त होते. रुद्रजपाच्या मंत्राने ईश्वराचे स्नान करून तेच उदक घेऊन जे जन स्नान करतात त्यांना मृत्यूचे भय नाही. रुद्रजप केल्याने नर दीर्घायुषी होतो. जे जन रुद्रजप केल्याच्या तीर्थाने स्नान करतात त्यांना मृत्यू घाबरतो. शतरुद्र अभिषेकाची महेशाची पूजा केल्यास ते जन शतायुषी होऊन पापमुक्त होतात. तेव्हा हे यमराजा आपल्या दूतांना योग्य सूचना करा. जे ब्राह्मण रुद्रावर्तन करतात त्यांना कोणतीही इजा करू नये. हे वचन ऐकून यम परत आला व आपल्या दूतांना योग्य सूचना दिल्या. आता हे राजन, तुझ्या राजकुमाराला वाचविण्यासाठी शंकराला 10 सहस्र रुद्रांचा अभिषेक करावा लागेल. तेव्हा तुझा पुत्र 10 सहस्र वर्षे राज्य करील. जसे इंद्र अमरनाथ राज्य करतात तसेच शेकडो विद्वान द्विजांना आमंत्रित करा व त्यांच्या करवी शिवाला अभिषेक करा. तुझ्या पुत्राचे तत्काळ आयुष्य वाढेल, त्याचे कल्याण होईल. रुद्रपाठाचा महिमा राजकुमाराला वरदान. हे वचन ऐकून राजाला फार आनंद झाला. अभिषेकाची जय्यत तयारी केली. जसे पराशर ऋषींनी सांगितले त्यानुसार ब्राह्मणांना पाचारण केले. 100 कलश भरून उसाच्या रसाने शिवाला विधीपूर्वक अभिषेक केला. उसाच्या रसाने अभिषेक हा आयुष्यवर्धनाचा एक शास्त्रोक्त उपाय आहे. त्याच जलाने दररोज राजपुत्राला स्नान करविले. अशा प्रकारे 7 दिवस शिव आराधना केली. 7 दिवसांनंतर एकाएकी राजकुमाराला मूर्छा आली. त्यावेळी अदृश्य सृष्टीत शब्द झाला. भयंकर दाढाचे महाबलशाली यमदूत आले. त्यावेळी समस्त विद्वज्जन पाठ करीत होते. मंत्राक्षदा राजकुमाराच्या शरीरावर पडत होत्या. त्यामुळे ते यमदूत जवळ येऊ शकत नव्हते. तेव्हा शिवदूत आले व त्यांनी यमदूतांवर हल्ला केला. यमदूत घाबरून पळून गेले. त्या शिवदूतांनी राजकुमारांचे रक्षण करून आशीर्वाद दिला. तेव्हा राजकुमार सावध झाला, उठून बसला. राजाला फार आनंद झाला. समस्त द्विजांचे मनोभावे पूजन केले. त्यांना भोजन दिले. दक्षिणा देऊन तांबूल अर्पण करून सर्वांना संतुष्ट केले. मोठ्या आनंदाने राजाने सभा आयोजित केली. समस्त विद्वज्जनांना आसनावर बसविले. महर्षी पाराशर यांना सिंहासनावर बसविले. राजाने आपल्या इष्टमित्र सुतासह भोजन करून सभेत येऊन बसला. त्यावेळी ब्रह्मसूत नारद मुनी आले. राजाने तत्काळ सामोरे जाऊन नमस्कार केला. त्यांचे यथोपचार पूजन केले. नारद मुनींना साष्टांग नमस्कार केला. राजाने नारद मुनींना विचारले, हे मुनीवर, तुम्ही त्रैलोक्यात हिंडत असता तेव्हा नवल विशेष काही घडले असेल तर आम्हाला सांगून उपकृत करावे. नारद म्हणाले, मी कैलासात गेलो होतो. मार्गात मला विचित्र घटना दृष्टीस पडली. मृत्यूदेवता आपल्या दूतासह तुझ्या पुत्राला न्यावयासाठी आली होती. तत्काळ शिवदूतांनी येऊन मृत्यूचा पराभव केला. यमदूत पळून गेले. यमाला जाऊन त्यांनी सांगितले, हे महाराज, आमच्या कामात शिवदूत अडथळा आणतात, आम्हाला पळवून लावतात. तेव्हा आम्ही धरणीवर कसे जावे हे कृपा करून सांगावे. यम संतापून वीरभद्रापाशी गेला व विचारले, माझ्या दूतांना काही कारण नसताना मार का दिला? निजकर्मानुसार राजपुत्र गतप्राण झाला होता. त्याला माझे दूत आणत असताना शिवदूतांनी त्यांना का मारले? तेव्हा वीरभद्र अत्यंत क्रोधित झाले व म्हणाले, त्या राजकुमाराचे आयुष्य 10 सहस्र वर्षे आहे. तू चित्रगुप्ताला न विचारता आपल्या दूतांना का पाठविले? तुझ्या दूतांना जिवंत सोडले ही शिवदूतांनी चूकच केली असे म्हणावे लागेल.
या अपराधाबद्दल मृत्यूदंड देणे योग्य होते. वीरभद्रांनी चित्रगुप्तांना पाचारण केले तेव्हा त्याचा लेख पाहिला असता असे दिसून आले की राजकुमारांचे आयुष्य 12 वर्षे लिहिले होते. त्याच्याच खाली 10 सहस्र वर्षांचा उल्लेख लिहिला होता. हे पाहून यमाने आपली चूक कबूल केली, अपराध केल्याबद्दल माफी मागितली. वीरभद्राला नमन करून यम परत निघून गेला. आम्ही आता तेथूनच येत आहोत असे नारद मुनींनी सांगितले. ते पुढे म्हणाले, रुद्र जपाच्या पुण्याने तुझ्या मुलाचे आयुष्य वृद्धिंगत झाले. पराशर गुरूंच्या कृपेमुळे मृत्यूवर विजय मिळविता आला असे सांगून नारद मुनी निघून गेले. तसेच पराशर महामुनींनी राजाचा निरोप घेतला. समस्त द्विजवर आपापल्या स्थानी परत गेले. राजा आनंदित झाला. अशा प्रकारे राजकुमाराने 10 सहस्र वर्षे राज्य केले असा रुद्राध्याय महिमा आहे. गुरुब्रह्माची पूजा करावी, त्यामुळे यमाचे भय राहत नाही. अशा प्रकारे त्या दंपतीला महाराजांनी रुद्र महिमा सांगितला. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 34. ओम तत्सत.